नमस्कार मंडळींनो, जाणून घेऊया सिनेविश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या। पहिली अपडेट आहे की अभिनेता समीर परांजपे पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरील या नवीन मालिकेत सुमारे 8 वर्षांनी पुन्हा एकदा पदार्पण करत आहे। या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे। थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचं नाव आहे। पुढची अपडेट आहे की छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये TRPच्या यादीत पहिल्या 15 मध्ये स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिकाने स्वतःचे स्थान निर्माण केले। त्यामध्ये ठरलं तर मग ही पहिल्या क्रमांकावर आहे, तर लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे। तिसऱ्या क्रमांकावर बाई पण भारी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियरने मिळवले आहे। त्यानंतर चौथ्या आणि 5व्या क्रमांकावर तेजश्री प्रधान यांची प्रेमाची गोष्ट आणि अभिजित खांडेकरांची तुझेच मी गीत गात आहे या मालिका आहे। तर आई कुठे काय करते ही मालिका 10व्या क्रमांकावर फेकली गेली आहे। पुढची अपडेट आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे दुनियादारी। स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी या कलाकार असलेल्या या चित्रपटाची क्रेज अजूनही टिकून आहे। या त्रिकुटाची धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अजून एकदा अनुभवास येणार आहे। पुन्हा एकदा दुनियादारी 2 या चित्रपटाची घोषणा सिनेमाच्या टीमने केली आहे आणि दुनियादारी 2 ही या चित्रपटाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली आहे। पुढची अपडेट आहे की अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे यांच्या घरावर मोठा दरोडा पडला आहे। घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्यामुळे अभिनेत्रीचं कुटुंब सुखरूप आहे। या प्रकरणी श्वेताने FIR दाखल केला आहे। पोलीस लवकरच या चोरांना शोधून काढतील असा विश्वास तिने व्यक्त केला आहे। या चोरीमध्ये कपाटातील दागिने आणि पैशाची चोरी केली गेलेली आहे, त्यामुळे अभिनेत्रीच्या घराबाहेर खळबळ माजलेली आहे। या प्रकरणी सातारा पोलिसांचे तपास सुरू आहे। पुढची अपडेट येते चंदीगडच्या विमानतळावर CISFची कर्मचारी कुलविंदर कौर हिने थेट कंगना रनौत हिच्या कानाखाली मारली होती। या घटनेनंतर कुलविंदर कौर हिला ताब्यात घेऊन तिला निलंबित करण्यात आले आहे। आता कुलविंदर कौर ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे। कंगना रनौत हिला कानाखाली मारल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांकडून काही भाष्य करण्यात आलं आहे। आता डान्सर विशाल ददलानीने एक पोस्ट शेअर केली आहे। त्याने थेट CISF यांचे कौतुक केले आहे। विशाल ददलिया म्हणाले, व्हिडिओ शेअर करत म्हणाले की हिंसेचे समर्थन करत नाही, पण CISF जवान महिलेचा राग पूर्णपणे समजू शकतो। पुढची अपडेट आहे की संतोष जुवेकर यांची मराठी मालिका विश्वात पुन्हा एकदा दमदार एंट्री होणार आहे। अभिनेता संतोष जुवेकर हा लवकरच कलर्स या वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेत इंद्रायणीचा पाठीराखा म्हणून संतोषची या मालिकेत एंट्री होणार आहे। इंद्रायणी या मालिकेच्या नव्या प्रोमोमधून याचा खुलासा झालेला आहे। पुढची अपडेट आहे की अभिनेता शरद पोंक्षे हे वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात। त्याच नागपुरात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे। ते म्हणाले की शिवाजी महाराजांच्या काळात गांधीजी नव्हते हे बरे झाले, नाहीतर महाराज अहिंसक झाले असते। पुढे म्हणाले की अहिंसेच्या शिकवणीमुळे महाराज प्रतापगडावर अफजल खानाला भेटायला निशस्त्र गेले असते आणि तेथेच संपले असते। शरद पोंक्षे म्हणाले की हिंसेचा परमोधर्म मानणाऱ्या महात्मा गांधीचा जन्म शिवकाळात झाला नाही हे आपलं नशीब। पुढची अपडेट आहे की महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शक आणि निर्माते ओळखले जातात। त्यांचे सिनेमे थरथराट, झपाटलेला आणि धूमधडाका हे गाजलेले सिनेमे आहेत। काही दिवसापूर्वी त्याने झपाटलेला 3 या चित्रपटाची घोषणा केली होती। या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना AIच्या माध्यमातून समोर आणण्यास उत्सुक आहेत। या निमित्त लोकमत फिल्मी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की माझी खूप इच्छा आहे की लक्ष्याला पुन्हा एकदा रिक्रिएट करण्याची, त्यासाठी मला परवानगी घ्यावी लागणार आहे। काही दिवसापूर्वी मला प्रिया बेर्डे यांचा फोन आला होता, तुम्ही पुन्हा एकदा लक्ष्याला AIच्या माध्यमातून पुन्हा आणणार का? मला न विचारता तुम्ही ही गोष्ट करणार का, असं तिने विचारले। असं कसं तुला ही गोष्ट न विचारता मी करणार? तुझी परवानगी असेल तरच आम्ही पुढे जाऊ। महेश कोठारे यांनी लोकमत फिल्मी या वाहिनीला अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लक्ष्मीकांत बेर्डे हे AIच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, ही लोकांमध्ये उत्सुकता आहे। पुढची आणि शेवटची अपडेट आहे की ठरलं तर बघ या मालिकेतील सायली म्हणजे जुई गडकरी उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं। नुकताच पोपटी ड्रेस मधील मोहक फोटो शेअर केले आहेत। सायलीचं गोजवानं रूप पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत। चाहत्याने फोटोंवर कौतुकांचा वर्षाव केला आहे। तर सायली यांचे फोटोशूट कसे वाटले तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।